मातंग समाज आक्रमक, डोणगावातील फुले कुटुंबावर हल्ला, FIR दाखल। अहिल्यानगर जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे मातंग समाजातील पोपट माणिक फुले यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी प्रतीक्षा फुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात आरोपी सुजित सुभाष धनवे, अभिजित उर्फ तात्या धनवे व सुभाष यमाजी धनवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। FIR नुसार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता आरोपींनी पोपट फुले यांना मोटारसायकलची चेन, लोखंडी लॉड व चॉपरने मारहाण केली। हल्ला थांबवण्यासाठी गेलेल्या सुरेखा फुले यांचा ब्लाऊज फाडून मारहाण करण्यात आली। तसेच फिर्यादी प्रतीक्षा फुले यांचा हात धरून लज्जास्पद वर्तन करण्यात आले। आरोपींनी शिवीगाळ करून जीव घेण्याची धमकी दिल्याचेही नमूद आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या पोपट फुले यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 74, 115(2), 118(1) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। यावेळी लहुजी शक्तीसेना राज्य कार्यकारी सदस्य नामदेवराव चांदणे म्हणाले की समाजावर अन्याय होऊ देणार नाही, प्रशासनाने तातडीने आरोपींवर कारवाई करावी। तसेच सुनील भीमराव सकट, महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त, यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की फुले कुटुंबावरील हल्ला हा मातंग समाजाच्या मानमर्तबावर घाव आहे। आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू। या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून मातंग समाज आक्रमक झाला आहे। प्रतीक्षा फुले, पोपट फुले यांची पत्नी व फिर्यादी म्हणाल्या की माझ्या नवऱ्यावर निर्दयी हल्ला केला, त्यांना मारण्यासाठी चॉपर, लोखंडी रॉड वापरले गेले। मी आणि माझ्या सासूबाई वाचवायला गेलो तर आमच्यावरही हात उचलला, माझ्या कपड्यांना धक्का लावून लज्जास्पद वर्तन केले, आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मी पोपट फुले, राहणार डोणगाव तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून माझ्या गावातील इसम सुजित सुभाष धनवे याने 27/9/2025 रोजी काही कारण नसताना माझ्यावर चापट मारून आणि रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस मी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असून त्याचे कसलीही दखल झालेली नाही। त्यानंतर त्याचा औचित्य साधून दिनांक 2/10/2025 रोजी सकाळी 9:15च्या दरम्यान सुजित सुभाष धनवे, सुभाष यमाजी धनवे आणि अभिजित सुभाष धनवे आणि उषा सुभाष धनवे यांनी येऊन माझ्यावर अतिप्रसंग केला। रॉडने, सायकलच्या चेनने, छापरने आणि केबलने माझ्यावर मारहाण केला। याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे। गेली 1985 पासून हे सराईत गुन्हेगार आहेत। इथून पुढे मला न्याय जर नाही मिळाला तर याला जामखेडचे PI, आमच्या बीडचे पोलीस यांनी मला जर न्याय मिळाला नाही तर SP कार्यालय अहिल्यानगर याच्या समोर उपोषण केले जाईल। आणि मातंग संघटना आहेत, मातंग संघटना या रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो। मी सुरेखा पोपट फुले आणि सुजित धनवे यांच्या परिवाराने आमच्या पोपट फुले आमच्या कुटुंबावर ह्यांनी भरपूर हल्ला केलेला आहे। आम्हाला त्यांच्यापासून जीविका, आमच्या 4-5 मुलांना आणि मला आणि आमच्या मुलींपासून, मुलांना, लहान मुलांना पण त्यांच्यापासून धोका आहे। यांनी आम्हाला न्याय द्यावा, नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला ह्याला उपोषणला बसू। मी नागेश फुले, माया चुलता पोपट फुले यांना सुजित सुभाष धनवे, अभिजित सुभाष धनवे, उषा सुभाष धनवे, सुभाष यमाजी धनवे या धनवे कुटुंबियांनी प्राणघातक हल्ला केलेला असून त्यांना रॉडने, चॉपरने व चैनीने मारलेला आहे। त्यांच्या कुटुंबापासून, धनवे कुटुंबापासून आम्हाला आमच्या जीवितास धोका आहे, तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। अनलिगली दारूचे धंदे यांचे चालू असताना, पोलीस प्रशासनाला आम्ही माहिती दिलेली असताना पोलिसांनी त्यांना पाठीशी घालून ते दारूचे धंदे अजून सुद्धा चालू आहेत। ते धंदे पण त्यांनी त्या धंद्यावर सुद्धा कारवाई केलेली नाही, त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत। दारू विकतात ते पोलिसांना हप्ते देऊन, पैसे देऊन त्यांनी सगळं पोलिसांना मॅनेज करून त्यांनी सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आम्हाला जरी न्याय नाही भेटला
तर आम्ही SP ऑफिसला जाऊन आमच्या सर्व मातंग समाजाच्या संघटनेच्या वतीने व फुले कुटुंबियाच्या वतीने आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाहीत. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फुले डोणगाव यांच्यावर काही लोकांनी, गावातल्या गुंडांनी जबर मारहाण करून त्यांना इथं सिव्हिलमध्ये अत्यावस्थेत आहेत. खूपच गंभीर मारहाण झालेली, तरी पण अजून त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केलाय ते अजूनही मोकाट आहेत. तरी पोलीस प्रशासनाचा आम्ही विनंती करतो की ताबडतोब त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा आणि त्यांना अटक करा. अन्यथा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही SP साहेबांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे मातंग समाजाच्या वतीने आंदोलन करू. जय हिंद. आम्ही मातंग समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळी मला सुनील सकट यांचा फोन आला की पोपट फुले राणा डोणगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. तेव्हा आम्ही सर्व टीमसह मातंग समाज कार्यकर्तेसह या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. त्या ठिकाणी आम्ही पोपटची परिस्थिती पाहिली असताना त्यांच्या अंगावर चापकासारखे मोठे रॉडनी वायरचे मोठे मोठे वण आहेत. पायाला सुद्धा खूप जखम झाली, मार लागलेला आहे. त्यांचा फोटो पण काढलेला असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही समक्ष पाहणी केली असताना या ठिकाणी पोपट फुले यांच्या पाठीवर, छातीवर वायरनी मारहाण केलेली आहे. त्या ठिकाणी पोटे पायाचा डाव्या पायाला सुद्धा खूप मार लागलेला आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल त्याचं स्टेटमेंट चालू आहे. आम्ही यासाठी यांना सामाजिक दृष्टिकोनामध्ये मदत करणार आहोत. परंतु जी धनवटे, जी सुभाष धनवटे वगैरे जे आहेत, यांचं म्हणणं असं आहे की ते अवैध धंदे लोक करतात आणि पोलीस प्रशासनावर त्यांचा दबाव आहे. परंतु आमच्या पोलीस प्रशासनाला जामखेड PIला एवढं म्हणणं आहे की साहेब, मातंग समाजाचे लोक गरीब आहेत, पोपट त्यांचं कुटुंब गरीब आहे, त्यांना मारहाण झाली असताना आपण त्यांची दखल घेणे फार गरजेचं होतं. दिनांक 29/27ला त्यांची घटना झाली. 29ला तुमच्याकडे अर्ज दिलेला आहे. तुम्ही त्वरित धनवेवर कारवाई केली असती सुभाषवर, तर हा प्रकार 2 तारखेला झाला नसता. 2 तारखेला विजयादशमीच्या दिवशी लोक अनेक उद्घटना करतात, परंतु त्या सुभाषनी डोणगाव मध्ये मातंग समाजाच्या पोपट फुले यांना जबर मारहाण केली, म्हणजे मातंग समाजावर एक उद्घाटन केल्या प्रकारचे अशा प्रकारचा आमचा आरोप आहे. परंतु जोपर्यंत धनवटे यांना अटक होत नाही त्यासाठी आम्ही उद्या माननीय जिल्हा पोलीस अध्यक्ष साहेब यांच्याकडे फुले कुटुंब व मातंग समाजाच्या संघटने वतीने निवेदन देणार आहोत आणि त्वरित आरोपीला अटक व्हावी अशी आम्ही नम्र विनंती करतो.